कसं भावना, आज आम्ही चाललो होतो जेवण करायला, कारण रूमवर तर काही खाऊ वाटत नव्हतं. पण तुम्हाला तर माहिती आहे मेस म्हटल्यावर तर डबल जेवण येते. म्हटलं चला इकडे तिकडे फिरू आणि मग नंतर आपण जेवण करायला. मग काय आम्ही आलो, पहिले मस्त चहा वगैरे घेतला, बसलो वगैरे, आणि मग काय येडे चाळे करत गेलो आम्ही जेवण करायला. जेवण करायला गेलो, बसलो मस्त बड्यापैकी शेवभाजीचा ऑर्डर वगैरे दिला, आणि असं काही चटाकेदार खायला भेटले की मन असं गार्डन होतं ना भाऊ. आणि कसं आहे, जेवण करायला गेलो आणि तिथले सोपन खडीसाखर खाल्ले नाही, मग जेवण करायची मजाच येत नाही. आणि मग काय मस्त खडीसाखर वगैरे खाऊन आम्ही आलो घरी. आणि घरी आलो तर काय आपला उद्या पेपर होता, तरी अभ्यास करायचा मनच नव्हतं, कारण एवढं फुल जेवण झालतं ना. म्हटलं काही नाही, अभ्यास सकाळी करू, करा लाईट बंद, झोप म्हटलं आता पहिले. आणि मग काय सकाळी उठून मस्त तयारी वगैरे केली, बऱ्यापैकी अभ्यास वगैरे करून आम्ही निघालो कॉलेजला. आणि हा, मागील 2-3 दिवसापासून आपल्याकडे ब्लॉग आलेच नव्हते, तर ते कसं होतं, अभ्यास करावं लागतं म्हणून ब्लॉग काही टाकणंच झाले नाही भाऊ, एवढे तेवढे घ्या समजून. मग काय जसं कॉलेजमध्ये आलो तसं दणदणीत पेपर लिहायला बस. हा, मग तुमचा भाऊ कसा खडखड पेपर लिहितो, ते कसं आहे, खोटं काम नाही, खरं दाखवावं लागते खरं. आणि मग काय पेपर वगैरे झाला, बाहेर येऊन मस्त थोडंफार टाइमपास केला, ह्याला विचार त्याला विचार, कसा गेला काय गेला. आणि तिथनं आलो आम्ही रूमवर आलो, आणि काय मेसचं आम्हाला जेवण करू वाटत होतं. म्हटलं चला आपण बाहेर जाऊ जेवण करा, बऱ्यापैकी चेंज वगैरे केलं आणि आम्ही आलो भेळ खायला. मग काय भेळ वगैरे घेतली, भेळ खाल्ली, पण म्हटलं काका सुक्की द्या भाऊ. ते कसं आहे, पाणीपुरी भेळ खाल्ल्यानंतर जर सुक्की खाल्ली नाही तर असं वाटतं की आपले पैसेच फिटले नाही. ते कसं आहे, फुकटचं असलं ना भाऊ पहिले पाहिजे, आणि ते कसं आहे, फुकटचं सोडलं म्हणजे पैशाने खाल्लेलं पचत नाही. बरं जाऊ द्या, आम्ही जातो रूमवर. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर घ्या लाईक, फॉलो करून. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत लाव रे बार.